कोणी म्हणणार आहे का भजन? हां म्हणा म्हणा. हो, आधी एक या म्हणतात एक त्या म्हणतात, दोन जण. म्हणा तुम्ही. हरिओम. आज स्वामीजींनी आपल्याला नामाचं महत्त्व सांगितलं आणि गुरुकृपेचं महत्त्व सांगितलं, तर त्या विषयातला एकनाथ महाराजांचा अभंग मी म्हणते. गुरु कृपांजन पायो मेरो भाई, गुरु कृपांजन पायो मेरो भाई, राम बिना कछु जानत नाही, राम बिना कछु जानत नाही, गुरु कृपांजन पायो मेरो भाई, गुरु कृपांजन पायो मेरो भाई, राम बिना कछु जानत नाही, राम बिना कछु जानत नाही, जागत राम ही सोवत राम ही, जागत राम ही सोवत राम ही, सपने में देखो राजा राम ही, सपने में देखो राजा राम ही, राम बिना, राम बिना, राम बिना, राम बिना कछु जानत नाही, राम बिना कछु जानत नाही, अंतर राम ही बाहिर राम ही, अंतर राम ही बाहिर राम ही, जह देखो तह राम ही राम ही, जह देखो तह राम ही राम ही, राम बिना, राम बिना, राम बिना, राम बिना कछु जानत नाही, राम बिना कछु जानत नाही, एका जनार्दनी भावहीनेका, एका जनार्दनी भावहीनेका, जह देखो सो राम सरिका, जह देखो सो राम सरिका, राम बिना, राम बिना, राम बिना, राम बिना कछु जानत नाही, राम बिना कछु जानत नाही, गुरु कृपांजन पायो मेरो भाई, गुरु कृपांजन पायो मेरो भाई, राम बिना कछु जानत नाही, राम बिना, राम बिना, राम बिना कछु जानत नाही. हरिओम. मागे हरिओम. श्रीराम नाम नौका भवसागरी तराया, श्रीराम नाम नौका भवसागरी तराया, मदमोह लोभ सुसरी किती डंखिती विखारी,
ते दुःख शांत वाया, मांत्रिक राम राया. श्रीराम नाम नौका भवसागरी तराया. सुटले अफाट वारे मनवारू त्यात बिथरे, त्या वादळातुनिया नेईल राम राया. श्रीराम नाम नौका भवसागरी तराया. भ्रमभोवऱ्यात अडली नौका परी न बुडली, धरुनी सुकाणू हाती बसले राम राया. श्रीराम नाम नौका भवसागरी तराया. आम्ही सर्व ही प्रवासी जाणार दूरदेशी, तो मार्ग दाखवाया अधिकारी राम राया. श्रीराम नाम नौका भवसागरी तराया. सद्गुरुनाथ महाराज की जय. कोणाला म्हणायचं आहे अजून? काय म्हणू? कोणी म्हणते अजून? म्हणू का? अच्छा ठीक आहे, म्हणा. नाही मला म्हणा म्हणा. गवळण म्हणायची होती पण मग वेळ लागेल तर नको, मला उद्या म्हणा. अच्छा उद्या म्हणा, ठीक आहे. कालचं राहून गेलं होतं ना. ओजस्वी तेजस्वी यशस्वी हनुमान, ओजस्वी तेजस्वी यशस्वी हनुमान, ओजस्वी तेजस्वी यशस्वी हनुमान, ओजस्वी तेजस्वी यशस्वी हनुमान. सागर पार भरी उडान, सागर पार भरी उडान, गोकुळ के समान, गोकुळ के समान. ओजस्वी तेजस्वी यशस्वी हनुमान, ओजस्वी तेजस्वी यशस्वी हनुमान. सागर पार भरी उडान, म्हणा. सागर भरी उडान, गोकुळ के समान, गोकुळ के समान. राक्षस दहन लंका दहन, राक्षस हनन लंका दहन, सीता शोक निवारण, सीता शोक निवारण. राक्षस हनन लंका दहन, राक्षस हनन लंका दहन, सीता शोक निवारण, सीता शोक निवारण. रामायण महारत्न को है, रामायण महारत्न को है. कोटि कोटि नितवंदन, कोटि कोटि नितवंदन. ओजस्वी तेजस्वी यशस्वी हनुमान, ओजस्वी तेजस्वी यशस्वी हनुमान. सागर पार भरी उडान, सागर पार भरी उडान, गोकुळ के समान, गो
समर्थ हनुमान की. एक गुरुजींनी लिहिलेलं आहे, कारण म्हणजे एक संस्कृत श्लोक आहे, त्याचाच भावानुवाद त्याला म्हणू शकतो. उल्लंघ सिंधो सलिलम सलिलम है ना, त्याचं ते गोष्पदी कृत वारिशम, त्याचा त्यांनी याच्यावर केलेलं आहे. गोखुर के समान. तुम्हाला आवडेल हे काय गोखुर? ओजस्वी तेजस्वी यशस्वी हनुमान, सागर पार भरी उडान, गोखुर के समान. गाईचं खूर असतं की नाही, गोखुर म्हणतात की नाही. तर ते खरं म्हणजे वर्णन असंच आहे की एवढं मोठं समुद्र, त्याला असं वाटलं जणू काही एवढं आहे, गायच्या पायी एवढं. गोष्पदी कृतवारिशम असं त्याचं ते आहे. आणि काय केलं तिकडे जाऊन, तर म्हणजे राक्षस हनन, लंका दहन, सीता शोक निवारण. आणि रामायण महारत्न कोह कोटि कोटि नितवंदन. तर रामायण महामाला रत्नम वंदे अनिलात्मजाम. रामायणामध्ये जेवढे पात्र आहे, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सुग्रीव जामवान, जर याची तुम्ही एक माळ केली तर हनुमंत कोण आहे, तर म्हणजे पेंडेंट ज्याला म्हणतात ना, मेरुमणी आहे, तर त्याला म्हणतात महारत्न. तर ते वाल्मिकी ऋषींनी श्लोक लिहिला आहे, त्याचंच त्यांनी रामायण महामालाम रत्नम वंदे अनिलात्मजाम. रामायण जणू काही एक माळ आहे आणि त्याच्यामध्ये जो रत्न आहे तो मारुती आहे, तो अनिलात्मजाम वायुपुत्र आहे, त्याला मी नमस्कार करतो, असा तो त्याचा अर्थ आहे. मग त्यांनी गुरुजींनी त्याचंही केलं आहे, पण ते मला माहीत नाही. यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कुत मस्तकांजली. वाष्पवारी परिपूर्ण लोचनम मारुतीम नमत राक्षसांतकम, असा एक श्लोक आहे. त्याचंही त्यांनी हिंदीमध्ये केलं आहे. एक समर्थांचं एक भजन म्हणतो. रामाचे भजन हेची माझे ध्यान, रामाचे भजन हेची माझे ध्यान, तेणे समाधान तेणे समाधान पावईन. रामाचे भजन हेची माझे ध्यान, रामाचे भजन हेची माझे ध्यान. रामासी वर्णिता देहि विदेहता, रामासी वर्णिता देहि विदेहता, झाली तन्मयता झाली तन्मयता सहजची, झाली तन्मयता सहजची. रामाचे भजन हेची माझे ध्यान, रामाचे भजन हेची माझे ध्यान. राघवाचे रूप ते माझे स्वरूप, राघवाचे रूप रूप ते माझे स्वरूप, राघवाचे रूप ते माझे स्वरूप. तेणे सुख रूप निरंतर, तेणे सुख रूप निरंतर. रामाचे भजन हेती माझे ध्यान,
म्हणे मज येणे गती रामदास म्हणे मज गती रामदास म्हणे रामदास म्हणे रामदास म्हणे मज येणे गती राम सीतापतीचे राम सीतापतीचे मी नामे रामाचे भजन हेची माझे ध्यान रामाचे भजन हेची माझे ध्यान तेणे समाधान तेणे समाधान पावलीन रामाचे भजन तेची माझे ध्यान तेची माझे ध्यान तेची माझे ध्यान सियावर रामचंद्र की किती आनंद रे झाला सद्गुरुनाथा किती आनंद रे झाला सद्गुरुनाथा तुझ्या नामाची रे झुळ झुळ वाहे गंगा तुझ्या नामाची रे झुळ झुळ वाहे गंगा किती आनंद रे झाला सद्गुरुनाथा किती आनंद रे झाला सद्गुरुनाथा तुझी झाली कृपा मजवरी सद्गुरुनाथा तुझी झाली कृपा मजवरी सद्गुरुनाथा आता दे रे मला दर्शन सद्गुरुनाथा आता दे रे मला दर्शन सद्गुरुनाथा किती आनंद रे झाला सद्गुरुनाथा किती आनंद रे झाला सद्गुरुनाथा तुझ्या नामाची रे राम नामाची रे तुझ्या नामाची रे राम नामाची झुळ झुळ वाहे गंगा तुझ्या नामाची रे राम नामाची रे झुळ झुळ वाहे गंगा किती आनंद रे झाला सद्गुरुनाथा किती आनंद रे झाला सद्गुरुनाथा श्री सद्गुरुनाथ महाराज ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सरस्वत्यै नमः ओम श्री गुरुभ्यो नमः समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देव शुकासारिके पूर्णवैराग्यदा
कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार मात सद्गुरु रामदास जय जय रघुवीर समर्थ. श्रवणं कीर्तनं विष्णुस्मरणं पादसेवनं अर्चनं. 5वं स्टेशन आपलं अर्चनं भक्ती. अर्चना करणे म्हणजे पूजा करणे. पूजा एक साधना आहे. रमण महर्षींनी आपल्या उपदेशसारामध्ये लिहिलेलं आहे. श्लोक सांगा ज्यांनी उपदेशसार ऐकला आहे. हां, जगत ईषदी युक्त सेवनम अष्टमूर्तीबृहत देवपूजन. त्याच्या आधीचा एक श्लोक आहे. कायवाङ्मना कार्यमुत्तमं पूजनं जप चिंतनं क्रमात्. म्हणे देवानी आपल्याला 3 वस्तू दिलेल्या आहे. शरीर, मन, आणखीन बुद्धी आहे का? तिन्ही आपल्या ठिकाणी. शरीर आहे, मन पाहावं लागेल आहे का इथे. बुद्धी विचार करून सांगतो आहे की नाही आहे की नाही हे सांगायसाठी सुद्धा बुद्धीला 3 वस्तू आहे, बुद्धी, मन आणि शरीर. म्हणजे शरीराने सगळ्यात सुंदर काम जे आपण करू शकतो ते म्हणजे पूजा. हां, मनाने भक्ती, बुद्धीने विचार. संपूर्ण आपलं व्यक्तित्व तेव्हाच भक्तिमय होऊ शकेल जेव्हा बुद्धीने भगवंताचा विचार. म्हणून देव काय म्हणतो गीतेमध्ये, मय्येव मनाधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशय. जिथे आपलं मन आणि जिथे बुद्धी असती तिथेच मी असतो. तर म्हणे तुम्हाला जर माझ्यामध्ये राहायचं असेल तर मनबुद्धी मला देऊन द्या आणि कर्मसुद्धा मला द्या. आणि 2-4 कर्म नाही. भगवंत इज व्हेरी डिमांडिंग, याला म्हणतात. सगळं मागतो तो. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. स्वे स्वे कर्मण्य विरतः. जे तुम्ही काही करत आहात ते मला द्या. त्याच्याद्वारे माझी पूजा करा. आपण जे म्हणतो वर्क इज वर्शिप, कर्मच पूजा आहे. कर्मपूजा केव्हा होतं? जेव्हा कर्माच्या आधी आपण देवाचं स्मरण करून ही भावना ठेवतो की या कर्माने देव प्रसन्न हो. नुसतं कर्माला पूजा म्हणत नाही. हिंदीमध्ये अनेक वेळा म्हणतात करम फुटा है, तर नुसतं कर्माला करम म्हणतात. करम म्हणजे कर्म. पण कर्माला कर्मयोग जर आपल्याला करायचं असेल तर कर्मामध्ये देवाचा योग. कर्म अधिक ईश्वर बरोबर कर्मयोग. आणि कर्मयोगालाच खरं म्हणजे पूजा म्हणतात. पूजा शब्द ऐकल्याबरोबर आपल्या मनामध्ये एक पवित्र भाव येतो की नाही. पूजा असेल तर कोणीतरी पूज्य असेल, आणि पूजा असेल तर तिथे समर्पण असेल, देण्याची वृत्ती असेल. तर जेव्हा आपण देवासाठी कर्म करतो, सामान्य कर्मसुद्धा पूजा होऊ शकते जर ते देवासाठी असेल तर. केर काढणंसुद्धा पूजा आहे, स्वयंपाक करणंसुद्धा पूजा आहे. कोणाला भेटायला तुम्ही गेला
आणि त्याचं दुःख जर दूर केलं, ही सुद्धा पूजा आहे, एक तऱ्हेची सेवा आहे, एक प्रकारची. सगळं काही. प्रवचनसुद्धा पूजा आहे. याला वाङ्मयी पूजाच म्हटलेलं आहे. जर ही भावना ठेवून प्रवचन केलं की देवच इथे प्रत्यक्ष बसला आहे. कीर्तनसुद्धा पूजा आहे, सगळं काही पूजा आहे. कोणासाठी करत आहे याच्यावर ते कर्म किंवा पूजा म्हणवलं जाईल. सोपं आहे. आणि कर्म केल्यानंतर तुमची अपेक्षा काय आहे, याने देव प्रसन्न होवो, जर ही अपेक्षा आहे तर पूजा आहे. पण मला काय मिळेल ही अपेक्षा आहे तर मग पूजा नाही आहे, ती सामान्य कर्म आहे, स्वार्थ कर्म आहे त्याला. म्हणून गुरुदेव नेहमी म्हणतात, हॅपीनेस डिपेंड्स ऑन व्हॉट यू कॅन गिव्ह, नॉट व्हॉट यू कॅन गेट. आनंद नेहमी देण्यामध्येच आहे. तर म्हणे कर्मासक्ती सोडा, फलासक्ती. फलासक्ती म्हणजे फलाग्रह, जो आग्रह आहे, मला एवढंच मिळालं पाहिजे, असंच मिळालं पाहिजे. तर गीतेमध्ये या पूजेला शब्द दिलेला यज्ञ आहे की नाही. यज्ञ, यज्ञ म्हणजे स्वाहाची भावना. यज्ञामध्ये आपण काय करतो, आहुती समर्पित करतो. खाक बन गुरु चरण की तो प्रभु मिल जाएगा, जो भजे हरि को सदा. त्याच्यामध्ये येतं. म्हणे स्वतःला तुम्ही काय बनवून द्या, राख. खाक, खाक म्हणजे राख. तर मग देव प्रसन्न होईल. म्हणजे जराही अहम बुद्धी नसायला पाहिजे, अहंकार नसायला पाहिजे. पूजा करून लोकांची अहमबुद्धी अजून वाढते. माझ्यासारखा पुजारी नाही. गुरुजी म्हणतात अनेक वेळा, पुजारी शब्दाचा नाव कसं काय दिलं माहीत नाही. पुजारी म्हणजे हिंदी शब्द आहे ना पुजारी, की मराठी शब्द आहे. तर पुजारी तर जो पूजेचा आरी आहे. असं होईल ना अर्थ. पण आता पुजारी म्हणजे जो पूजा करणार. पाहावं लागेल काय त्याचा शब्द. तर पुजारीची भावना काय असायला पाहिजे, की मी देवाची पूजा करत आहे, देवाच्या प्रसन्नतेसाठी. आता रामकृष्ण परमहंस पहा, पुजारीच होते की नाही ते, पण त्या पूजेच्या द्वारेच कुठेच्या कुठे पोचले ते. म्हणजे ते एवढं एकत्वाचा त्यांनी अनुभव केला की ते आरतीचं ताट घेऊन जायचे आणि स्वतःचीच आरती करू लागायचे. माळ घेऊन जायचे म्हणून स्वतःमध्येच हार घालून घ्यायचे. म्हणे तू वेगळी कुठे, आत्मरूपात तूच आहे. म्हणजे पूजा करता करता पहा, द्वैतापासून अद्वैतापर्यंत पोचले. भेदभावनापासून अभेदभावना. पूजा फार सुंदर अशी ही साधना आहे. जर याच्यामध्ये कोणाला रस असेल, आनंद, तर तासन तास लोक. अच्छा, पूजेमुळे एक फायदा काय माहीत आहे, दोन फायदे खरं म्हणजे. घरचे लोकसुद्धा म्हणतील बरं आहे बाबा पूजा करत आहेत. घरचे लोक विल बी व्हेरी हॅपी. अच्छा, आणि दुसरं आपणसुद्धा हॅपी आहे की कोणी मला भेटायला येत नाही किंवा कोणी, त्याला माहीत आहे मी पूजा करत आहे, तर आपणसुद्धा फ्री आहो की नाही. आणि पाहिलं आहे आम्ही, मोठे मोठे शंकराचार्य तासन तास पूजा करतात. 4 तास 5 तास तुम्ही पाहिलं असेल ना. चांदीचे सगळे असे पात्र असतात. तर एकाग्र होऊन म्हणजे तर पूजा केली पाहिजे. अच्छा, आता इथे इतक्या देवाचे नावं दिलेले आहे आणि इतक्या मूर्त्या आहे, तर सगळ्या मूर्त्यांची पूजा करण्याची गरज नाही आहे. नाही तर एका व्यक्तीकडे एवढे देव होते, असे स्टेपमध्ये ठेवतात ना ते देव. आता एवढे देव परंपरेने त्यांच्या घरी आली काय, त्याला फार कंटाळा यायचा. एवढे
आणि इतकी एक्सरसाइज व्हायची हातात, एकेकाला गंध लावायचं, एकेकाला. तो त्रस्त झाला. म्हणे इतके देव आहे, इतके देव. तो कंटाळून तो म्हणाला आता मी 15 दिवस माझ्या सासूरवाडी जातो. गेला सासूरवाडी गेला. तर तो म्हणाला आता मी 15 दिवस इथे छान इथे राहीन आहे. तर त्या सासूबाई म्हणाल्या वा वा छान तुम्ही आलात. सासरे जरा बाहेर गेले 15 दिवसासाठी. पूजा करण्याची मोठी पंचायत आहे, तुम्ही करा पूजा. जावई बुवा तुम्ही करा पूजा. आता विचारा तिथे अचानक घरी 150 देव तर इथे 250 देव होते. अरे म्हणे याच्यापेक्षा घरीच बरं होतं. आता सगळ्या देवांना काय आंघोळ घालायची म्हणजे एकेकालाच ना, मोठ्या काय परातसारखं असं सगळे देव टाळून भडबड. सगळे देव असे दिसत आहे जसे स्विमिंग पूलमध्ये पोहत. आणि एक मोठा टॉवेल घेतला, सगळ्यांना तेव्हा टाकलं, एका ह्याच्यात स्वच्छ आहे काय. आता एकेकाला काय गंध कुंकू लावणं म्हणजे तर रंगपंचमीसारखं आपलं सगळं. 10 मिनिटात सगळी पूजा. आता एकेकाला फुलं व्हायच्या ऐवजी पुष्पवृष्टी. आता गडबड काय झाली आपण पाहिलं नाही, शास्त्रोक्त जे फूल ज्या देवाला व्हायला पाहिजे तेच व्हायला पाहिजे. आता गणपतीकडे पांढरं फूल गेलं, शंकराकडे लाल फूल गेलं. आता दोघं आपसात बोलत आहे, अरे तुझं फूल तिकडे कसं काय. आणि एवढंच काय त्यांनी घाईघाईमध्ये कोणचाही देव कोणाबरोबर ठेवला. रुक्मिणीबरोबर शंकर बसला आहे, गणपतीबरोबर नंदी बसला आहे, तर वेगवेगळे. तर जेव्हा खूप एवढे देव असले की महाच गडबड होते ना. म्हणून कमी देव ती फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे एका बुवांनी सांगितली होती ती. म्हणे कोणी शेजारचे आले त्यांच्या घरी, म्हणे अच्छा हे जावई बुवा आले, वा वा. म्हणे आमच्या घरी एक नातू झाला, तिथे एक पूजा करायची. आमच्या घरी जरा या. आता हे एवढे त्रस्त झाले, आता म्हणे मी तर जातो इथून. आत्महत्या करायला निघाला तो. तिथे कुठे गेला नदीच्या काठी, तिथे एक आजीबाई होत्या. म्हणे वा वा काय करत आहे. अरे आत्महत्या करत आहे, बहुतेक तुम्हाला दुःखी असेल. मी असं एकटी आहे, माझी भरपूर संपत्ती बंगला वगैरे सगळं आहे, मी तुला सगळं तुझ्या नावाने करते, पण फक्त एकच काम तुला करायचं, पूजा. तर ज्याचा पिच्छा सोडवण्याचा प्रयत्न करत आहे देव पाठीपाठी मागेल. मला सोडून कुठे जात आहे. परत गेला घरीच ठीक आहे. तर जेव्हा खूप देव असतात तेव्हा मग घरचे लोकही कधी कधी, आणि विशेष कर तरुण, इतके सारे देव आहे सगळ्यांना. पण ज्याला वेळ आहे त्यांनी खूप पूजा केली पाहिजे. याच्यासारखं आणखी म्हणजे तुम्ही 2 तास व्हॉट्सॲप वगैरेपासून फ्री राहू शकता, आहे की नाही. संसारापासून मुक्त होऊ शकता. देवाबरोबर संवाद करा. देव आवडतं आहे का, आजचा नैवेद्य आवडला का, आज जे वस्त्र मी दिले ते वस्त्र आवडले का, असं. आता पण मीराबाई वगैरे काय, नामदेव महाराज हे सगळे संवाद करतात. तुकाराम महाराज कधी कधी भगवंताशीच भांडणं करतात ते. तुकाराम महाराज वगैरे आहे ना ते. तर म्हणजे जिवंत बांधतात. पूजा करायची तर असं जिवंत बांध. ते गुरुदेवांचा किस्सा आहे ना, गुरुदेव नेहमी सांगतात
एक शंकराचा भक्त होता आणि एक विष्णूचा भक्त होता. दोघं कट्टर, म्हणजे मी फक्त विष्णूचीच पूजा करेन, हा म्हणजे मग शंकर. एकाच मंदिरामध्ये दोघांच्या मूर्त्या. आता गंमत काय आहे, जेव्हा शिवभक्त यायचा तो शंकराचा भक्त, आधी विष्णूच्या मूर्तीकडे जायचा आणि त्या मूर्तीच्या नाकामध्ये म्हणजे नागपुडामध्ये कापूस लावायचा आणि मग इकडे उदबत्ती दाखवायचा शंकराला. इट इज ओनली फॉर शिवजी, नॉट फॉर विष्णू. आणि जेव्हा विष्णूचा भक्त यायचा तेव्हा आधी शंकराकडे जायचा. पण गंमत अशी झाली की दोघांना देव प्रसन्न झाला. का म्हणे, तुम्ही आम्हाला जिवंत तर मानलं ना, की खरोखर मी वास घेत आहे. तर भक्त लोकांच्या अशा कथा आहे. तर पूजेमध्ये अशी जरी भावना असेल, भक्तिभावना, तर पूजा खूप सुंदर. आणि आपण आधीच पाहिलं, पूजेमध्ये द्रव्य वगैरे कमी, भावना जास्त. पत्रम पुष्पम फलम तोयम. तर इथे म्हणतात की वेगवेगळ्या मूर्त्या आहेत, त्यांची पूजा करा जेवढं जमेल. आता रोज पंचामृतांनी अभिषेक करण्याची गरज नाही, पाण्याने चालेल. वेळ असेल तर 11 द्रव्यांनी अभिषेक करतात लोक. उसाचा रस, मग काय गंध, मग दही, मग बरंच आहे. तिकडे 3 ऑगस्टला गुरुदेवांच्या मूर्तीचा अभिषेक होतो सिद्धवाडीला. तर 11 द्रव्य त्याने मोठी पूजा असते, 2-3 तास. तर जेवढा वेळ आहे, जेवढे साधन आहे, त्याप्रमाणे पूजा केली पाहिजे. खरं म्हणजे देवाला पूजेची काही गरज नाही, आपल्यालाच गरज आहे. भक्तीची गरज देवाला मुळीच नाही आहे, आपल्यालाच गरज आहे. अच्छा, जेवढी आपण पूजा करू, मग त्या मूर्तीचं तेज असं म्हणतात वाढत जातं. म्हणून आता रामदास स्वामींनी ज्या मूर्तींची पूजा केली ना, आजही त्या मूर्त्या आहे. तंजावरून त्या मूर्ती घडवून आणल्या होत्या. एकनाथ महाराज ज्या मूर्तींची पूजा करायची पैठणला, तिथे आहे ते. तर आता एवढे मोठे मोठे संत जर पूजा करत आहे आणि त्यांना त्यांचं महत्त्व माहीत आहे, तर मग सामान्य माणसाला तर पूजा केलीच पाहिजे. आणि असं नका म्हणू की वेळ नाही आहे, भरपूर वेळ आहे. वेळ आहे पण आवड नाही आहे. सोपा हा नियम आहे, आवड असेल तर सवड नाही आहे. व्हॉट्सॲप पाहायला वेळ आहे, इकडे तिकडे जायला वेळ आहे, लग्न अटेंड करायला वेळ आहे. लोक अशी अशी कारणं सांगतात ना, असं वाटतं का फार मोठं कारण आहे. आपण आपल्याला धोका देत असतो. खरं म्हणजे आपल्याला माहीत असतं आपण करू शकतो, पण आळस. जिथे आळस झालं पाहिजे तिथे एकदम तयार होऊन. तर इथे म्हणतात, अच्छा ते गुरुजींनी म्हणतात ना, पूजा करून टाकली असं नका म्हणू. एकदाची पूजा करून घेतली असं. अच्छा, जेव्हा आपण जास्त बिझी असतो, व्यस्त असतो, तेव्हा पहिलं काय, आता पूजा उद्या करू. सगळ्यात आधी ज्याचा त्याग करतो काय, पूजेचा. आणि तर्क काय देतो, देव कुठे पळून थोडी जात आहे, तो तर शाश्वत आहे, नित्य आहे. ये सब बहाने हैं, बहाने. कारण आहे चुकीचे. तर केली पाहिजे. जर रोज आपण 1 तास करत आहे आणि जर वेळ नसेल तर 10 मिनटं करा, पण करा. फुलं नाही आहे, मानसिक पूजा. पण एक नियम घेतला पाहिजे, क्रियेचा फार मोठा प्रभाव पडतो. क्रिया करता करता भाव वाढत जातो. आणि हा नियम लौकिक जगामध्ये सुद्धा लागू होतो. कोणाकडे आपण परत परत जात आहे, भेटत आहे, बोलत आहे, तर त्याच्याशी एक संबंध दृढ होत जातो ना.
आजकाल याचीच कमतरता झाली आहे, बोलतच नाही लोक आपसात. सामान्य ही छोटीशी क्रिया ती करत नाही आणि त्यामुळे सगळं तुटक तुटक झाले ना. सगळे जवळचे नाते सुद्धा काय त्याच्यामध्ये काही ओलावा नाही, गोडवा नाही. लोक म्हणतात फोन नका करू, मेसेज करून द्या, मेसेज. हां, असे संवाद झाला पाहिजे थोडाफार. तर इथे म्हणतात देवाशी संवाद करा. पूजा म्हणजे काय? एक प्रकारचा संवाद आहे. अच्छा, मग इथे म्हणतात की उत्सव केले पाहिजे, मोठे मोठे उत्सव, उत्साहाने उत्सव. उत्सव प्रियो ही मनुष्य. मनुष्य कसा आहे? उत्सव प्रिय आहे. तर भगवंतासाठी उत्सव केले पाहिजे आणि त्याच्यामध्ये खूप आनंद, संगीत, गाणं हे सगळं केलं पाहिजे. त्यानंतर इथे म्हणतात, आपण ओवी वाचू 22वी. वापी कूप सरोवरे नाना देवाळे शिखरे राजांगणे मनोहरे वृंदावने भुयरी मठमंड्या धर्मशाळा देवद्वारी पडशाळा नाना उपकरणे नक्षत्रमाळा नाना वस्त्रसामग्री नाना पडदे मंडप चांदोवे नाना रत्नघोष लोंबती बरवे नाना देवाळी समरपावे हस्ती गोडे शक्कटे आळंकार आणि आळंकार पात्रे नाना प्रकारीची. हे पहा, पूजेचं किती व्यापक भाव इथे सांगितलं आहे. पूजा म्हणजे नुसतं फुलं पानं एवढंच अर्पित नका करू. तर म्हणे जर शक्ती असेल, सामर्थ्य असेल, देवाची कृपा तुमच्यावर असेल तर म्हणे अशा मोठ्या मोठ्या वस्तू द्या. लोकांसाठी काय विहिरी बांधा. जे लोक भक्त लोक भाविक लोक येतील त्यांच्यासाठी पाण्याची सोय करा. मग काय राजांगणे मनोहरे वृंदावने भुयरी नाना देवाळे शिखरे, शिखर बांधा. अहल्याबाईचं आहे ना वैशिष्ट्य, तिने सगळ्या भारताच्या मंदिरामध्ये सोन्याचं कळस, अद्भुत आहे अहिल्याबाईचा. तर म्हणे पहा किती ती म्हणजे सात्विक आहे. सतत तिच्या हातामध्ये काय शिवाची पिंडी. तर जर सामर्थ्य असेल तर पैसा भगवंतासाठी त्याचा काय विनियोग केला पाहिजे, उपयोग केला. मग मठ मंड्या धर्मशाळा ह्या बांधल्या पाहिजे. अजूनही आहे, आपण पाहतो तीर्थक्षेत्रामध्ये लोक मोठे मोठे सेट लोकांनी बांधलेले आहे ना, आणि तिथे लोक थांबतात. देवद्वारी पडशाळा, ओसऱ्या म्हणतात देवाच्या दाराशी, ते बांधले पाहिजे. त्यानंतर नाना वस्त्र सामग्री, हे सगळं दिलं पाहिजे. लोक देतात देवासाठी, म्हणजे 365 दिवस रोज काय नवीन नवीन वस्त्र असतात, एवढे भक्त लोक अर्पित करतात. तर केलं पाहिजे. नाना पडदे मंडप चांदोबे, पडदे मंडप मोत्यांचे लोंबणारे घोस. आणखीन एवढे पुढे फार मोठ्या मोठ्या गोष्टी दिल्या. हत्ती घोडे, जर सामर्थ्य असेल तर हत्ती घोडे द्या. हत्ती घोडे म्हणजे खरोखरचे हत्ती घोडे बरं का. नाही तर लग्नामध्ये एकदा काय झालं, हुंड्यामध्ये त्या मुलीवाल्यांनी मुलांना 3 सेट बुद्धिबळाचे दिले. म्हणे का तुम्ही दिले? म्हणे मुलंवाले हुंड्यामध्ये हत्ती घोडे मागत होते, तर म्हणे घ्या 3 काय 10 सेट. हत्ती घोडे लाकडाचे ठोकळे नुसते. हत्ती घोडे खेळण्याचे नाही, खरोखरचे हत्ती घोडे. शक्कटे, शक्कटे म्हणजे काय? रथ, बैलगाडी. बैलगाडी. शकट असतं ना, शकटासूर,
शकटासुर भंजन ती गोष्ट आहे. त्या बैलगाडीमध्ये तो असुर येऊन बसला होता, तर शक्कटे. मग अलंकार आणि अलंकार पात्रे. आपण आपल्याला सजवतो तर म्हणे देवाला सुद्धा सजवलं पाहिजे. आता तिरुपती वगैरेमध्ये तुम्ही पाहता ना, लोक सगळं आपलं दागिने असे काढून टाकतात त्याच्यात. सगळ्यात श्रीमंत भगवंत म्हणजे कोण आहे? तिरुपती. नखशिखा काय पूर्ण दागिनेच दागिने. अलंकार प्रियो विष्णू. जशी आपली आवड नावड आहे त्याप्रमाणे भगवंताची सुद्धा आहे. नमस्कार प्रियो भानू. सूर्याला काय प्रिय आहे? नमस्कार. अभिषेक प्रियो शिव. अलंकार प्रियो विष्णू. ब्राह्मण मोदक प्रिया. मिठाई आहे की नाही पूजेनंतर? लाडू वाडू द्या. मोदक प्रिया. तर अलंकार दिले पाहिजे. अलंकार. द्रव्य आणि द्रव्य पात्रे. अन्नोदक आणि अन्नोदक पात्रे. म्हणे हे मी पात्र देत आहे, यानी तुम्ही काय नैवेद्य याच्यामध्ये वाढा. कारण तर मंदिर काय, मंदिर म्हणजे एक संस्थाच आहे ना. सगळे भाविक लोकांनीच त्याच्यामध्ये मदत केली पाहिजे. आणि आज जेवढे मठ मंदिर अशा आध्यात्मिक सगळे या संस्था चालू आहे, अशा भक्तांमुळेच. जर भक्तांनी दान दिलं नाही तर मग अवघड आहे. अनेक असे मंदिर आहे जिथे 365 दिवस अन्नदान. दक्षिण भारतामध्ये किती आहे? पोतेचे पोते ते गहू तांदूळ देत आहे. भगवंतच त्यांना प्रेरणा देत आहे जणू काही. तर असे ही पूजा आहे, पूजेचाच भाग आहे हा. त्यानंतर इथे म्हणतात समर्पावी. काय काय समर्पण करावं तर पहा 26वी ओवी. वने उपवने पुष्पवाटिका तापस्यांच्या पर्णकुटिका ऐसी पूजा जगन्नायका येथा सांग समर्पावी. शुकशारिका मयोरे बदके चक्रवाके चकोरे कोकिळा चितळे सामरे देवाळी समर्पावी. सुगंध मृगे आणि मार्जरे गाई म्हैसी वृषभ वानरे नाना पदार्थ आणि लेकुरे देवाळी समर्पावी. काया वाचा आणि मने सद्भावे भगवंत आर्चने या नाव अर्चन भक्ती. आता पहा इथे काय सांगितलं आहे, काय काय द्यावं. आता तुम्हाला हसू येईल इथे काय. आधी तर म्हटलेलं आहे वन उपवन पुष्पवाटिका वगैरे. म्हणजे जर तुमचं काही फार्म हाऊस वगैरे असेल तर द्या. काही प्लॉट असेल तर द्या. पुष्पवाटिका. मग साधक लोकांसाठी काय पर्णकुटिका. म्हणजे चला तुमच्याकडे काही नाही आहे का कुटिया माझ्याकडून. आता पहा ना इथे सुद्धा वेगवेगळे काय हे बांधलेले आहे. तर लोकांनी दान दिलेले आहे त्याच्यामुळेच एवढ्या खोल्या बांधल्या आहे. किती 232,000 लोक राहू शकतात या परिसरामध्ये. तर लोकांनी दिलं आहे त्यामुळेच आज सगळी सोय आहे इथे. एक एक जी खुर्ची तुम्ही पाहिली ना आपल्या ह्याच्यात कुठे सुधर्मामध्ये किती 5,000 लोकांनी दिले. तर असे भक्त लोक आहे, भाविक लोक आहे. एका व्यक्तीने नाही दिले, किती लोकांनी याच्या पाठीमागे पहा म्हणजे दान केलं आहे. तेव्हाच एवढी मोठी ही वास्तू तयार झाली आहे. तर इथे म्हणतात पर्णकुटिका. त्यानंतर आता आश्रम आहे, मंदिर आहे, त्याची शोभा अजून सुंदर होईल जर तिथे मोर असतील, हरिण असतील. हां आमच्या इथे कधी होते ताता, त्यांची इच्छा होती की इथे मोर आणावे ना. मोर असतील तर छान वाटेल, पण त्यांना सांभाळावं सुद्धा लागेल.
तर मोर आहे, हरिण आहे. काही काही आश्रमामध्ये पाहिलं आहे हरिण वगैरे. शृंगेरी वगैरेमध्ये आहे ना शृंगेरी. पण हे वानर वगैरे नको बरं का, नाही तर लोक त्रस्त आहे म्हणे इतके माकड आहे माकड. पण इथे म्हणतात वानरे द्यावे. शुक, सारिका, मयोरे, बदके, चक्रवाके, चकोरे, कोकिळा, चितळे, सामरे, देवाळी समर्पावी. म्हणजे पाहे जनावर, प्राणी यांनी सुद्धा शेवटी त्यांच्यामध्ये सुद्धा देव आहे. किती सुंदर सुंदर पक्षी आहे, सुंदर सुंदर आहे. आपले काय भगवान रमण महर्षी, त्यांच्या हातावर असे सगळे पक्षी येऊन बसायचे, हरिण वगैरे. आणि गाय, त्यांची एक गाय होती, काय नाव तिचं, लक्ष्मी. तर सर्व भूतहिते रता ही गीतेमध्ये सांगितलेलं आहे. तर भूत प्राण्यांसाठी सुद्धा काय मनामध्ये जागा असायला पाहिजे. शेवटी त्याच्यामध्ये सुद्धा देव आहे अशी बुद्धी ठेवून. तर म्हणे हे सगळे द्यावे. सुगंध मृगे, आहा, सुगंध मृग म्हणजे कस्तुरी मृग, ते द्यावे. मार्जरे, मांजरी, हां त्या तर आपोआप येतात, त्याच्यासाठी कोणाला समर्पण करायची गरज नाही. मांजरी. कुठे कुठे गोशाळा असते तर लोक गाईचं दान करतात, गोदान, त्याचं महत्त्व आहे. गाई, म्हैसी, वृषभ, वानरे. आता गाय म्हैस कशाला पाहिजे तर म्हणे यज्ञ वगैरे होत असतात तर दूध, दही, तूप हे सगळं पाहिजे. वसिष्ठाकडे आहे की नाही कामधेनू, काय नाव तिचं, नंदिनी तिचं नाव आहे. तर विश्वामित्राला ते पाहून फारच काय ईर्ष्या झाली होती. विश्वामित्र राजर्षी होते, पण तुम्हाला कशाला गरज आहे, आम्ही तर इथे आश्रमात राहतो. तर हे सगळे पाहिजे. देवाळी समर्पावी. मग इथे म्हणतात काया वाचा आणि मने, चित्ते वित्ते जीवे प्राणे, सद्भावे भगवंत अर्चने, या नाव भक्ती. या नाव अर्चन भक्ती. म्हणे काया वाचा मनसा, शरीर मन बुद्धीने हे सगळं समर्पित करावं. आणखीन भगवंताला मी देत आहे, भगवंताचंच आहे अशी भावना ठेव. याप्रमाणे इथे ही अर्चन भक्ती. आणि शेवटच्या 4 ओव्या आपण वाचू. ऐसेची सद्गुरूचे भजन, करुण असावे अनन्य, या नाव भगवत भजन, 5वी भक्ती. ऐसी पूजा न घडे बरवी, जाणावे लक्षण, जे जे आपणास पाहिजे, ते ते कल्पून वाहिजे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अर्चन भक्ती. तर म्हणजे याप्रमाणे भगवंताची पूजा करायची. आता इथे म्हटलेलं आहे की जर हे एवढं सगळं करता आलं नाही तर काय करा, मानसपूजा, मनानी करा. ऐसी पूजा न घडे बरवी, तरी मानसपूजा करावी. आणि जर मनानी पूजा केली तर इथे काय म्हणतात, कल्पून समर्पावे. फार छान. कल्पना करा जे तुम्हाला द्यायचं असेल. सोन्याचं सिंहासन देत आहे, आणखीन काय छत्र चामर सगळं देत आहे, अलंकार देत आहे, दागिने देत आहे, कल्पनेनेच. भगवंत त्यांनीच प्रसन्न होईल. रत्ने कल्पितमासनम हिमजलई, स्नानम च दिव्यांबरी. शंकराचार्यांनी एक पूर्ण मानसपूजाच लिहिलेली आहे शंकराची. तर म्हणे यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम, असं आहे. म्हणे आता एक एक द्रव्याचं नाव काय घेऊ, जे जे मी करत आहे
ती तुझीच काय पूजा आहे. मी जर झोपलो तर म्हणे हेच काय लोटांगण आहे. मी जर फिरत आहे तर हीच प्रदक्षिणा आहे. मी जर जेवण करत आहे तर हेच नैवेद्य आहे. म्हणजे कधीच मी विसरत नाही देवाला. तर वेगळं बसून पूजा करण्याची काही गरज नाही. तर याप्रमाणे षोडशोपचार पूजा, पंचोपचार पूजा किंवा मानस पूजा आहे ना, असे 3 पर्याय आपल्याकडे आहे. ते जरूर केले पाहिजे. याप्रमाणे अर्चन भक्ती. आता वंदन भक्ती, ती आता आपण उद्या पाहू. आज इथे थांब. जय बोलो सीताराम की आनंद में, जय बोलो सीता की आनंद में, 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 आनंद में. जय बोलो सीताराम की आनंद में, आनंद में. जोरानी म्हणा. जय बोलो सीताराम की आनंद में, आनंद में. जय आनंदाने म्हणा. आनंद में, आनंद में, आनंद में, आनंद में. आनंद में, आनंद में, आनंद में, आनंद में. आनंद में, आनंद, आनंद में, आनंद में. आनंद में, आनंद में. आनंद में, आनंद में, आनंद में, आनंद में, आनंद में, आनंद में. जय बोलो सीताराम की आनंद में, आनंद में. जय बोलो सीताराम की आनंद में, आनंद में, आनंद में, आनंद में, आनंद, आनंद. बोलिए आनंद कंद भगवान की. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णस्य पूर्णमादाय वशिष्यते. ओम शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.